तर नमस्कार मंडळी, मी ब्लॉगर निल्या स्वागत करतो आलेल्या. कसं काय बरं आहे ना का सगळ्यांना? कसं काय चाललंय भावानो? आता जरा लय दिवसानं युट्यूबचा ब्लॉग बनवा लागले. जरा सपोर्ट करायला राव भावाला, थोडंच फार कुठं तरी एखादं सबस्क्राईब करायला राव, एखादी कमेंट. तुमचा बी भाऊ जरा खुश होतोय, म्हणजे व्हिडिओ करतोय रोज डेली. आता डेली चालू करायचं आपल्याला युट्यूब, त्यामुळे जरा करा सबस्क्राईब. विषय म्हणजे आता गाडी हाय आपली चक, तरी बी जरा हवा बिवा मारूया. अगरबत्ती लावायची, सगळ्यात पहिला महत्वाचं बाबा अगरबत्ती लावायची, मग कामाला सुरुवात करायची. तर बाबा तुमचं काय म्हणणं, अगरबत्ती लावूनच काम करायला पाहिजे का बाकी ड्रायव्हरसारखं महाराष्ट्रात पळायचं? असं झालं नसते बाबा. नो गाडी धंदा येऊ, गाडी लक्ष्मी असते कोणाची तर मालकाची लक्ष्मी आहे, तिला अगरबत्ती लावली पाहिजे. आणि आपली पण लक्ष्मी आहे, आपण हिच्यावर काम करून पैसे मिळवत्या, त्यामुळे अगरबत्ती लावलीच पाहिजे, आमचं असं म्हणणं आहे बाबा. नो चला आता लावूया अगरबत्ती, निघूया कामाला आपण. चलो असंच कंटिन्यू करा. तर बाबा आता निघाले आपण भरायला दगड बघा खाणीत. आता इकडं कसा व्ह्यू कसा आहे बघा, हे पहिला खाणी फोडलेले आहेत त्या. आता एक कच्च्या रोड निघाले आपण खाणीत भरायला दगड. गमयांग गमयांग असं 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 होतंय राव, हा कमरेचा खुरखुरा होतोय. आई करायचा ड्रायव्हर वयाचे लय लय खाजते. चालायचं तर ती म्हणतात नाही, आयुष्यात फिरायचं होतं आणि आयुष्याला ड्रायव्हर बनवून सोडलं. तसं काय ना भावानं, आपल्याला नाद होता, आपण नादासाठी ड्रायव्हिंग करतोय आणि ड्रायव्हिंग करत राहणार. कमरेचा खुरखुर मध्ये तुंतुना होऊन सप्लायची भावानं. चला जाऊया आता बऱ्या. तर बाबानो, असल्या जंगला वाहनातून आम्हाला असं फिरायला लागतंय बघा र. कसं आहे, झाड जुड इकडं बाग कशा तर केल्या झाडांची. कुठली झाड आहे काय माहिती, नाव काय माहित नाही. येताना दाखवतो. आता निघा बाबा हिरकडला यो, ह्याच वाटतंय राव. आधीच हाय एवढ्या रोड, त्यात एवढी झाडं कडनं बिडणं हिरा बिरा बाबो. आज पहिल्यांदा आले बरं का या रोडला मी, येत नाही मी इकडे खाणे दगड भरायला ना. आधी या तर चला. रोड बघा कसा यो, एवढं एवढंच हाय सिंगल गाडी. आता पुढनं आलं की किलोमीटर वर मागं जायला लागतं या, एवढे एवढ्यासा रोडला आले या. तर चला आता खाणीतला व्ह्यू दाखवतो तुम्हाला कसं असतं खाण बघा. पोचलो बघा खाणीत, लावल्या गाडी भरायला. मशीन आहे भाऊंच. खाणं कसं आहे बघा, ही आता इकडे फोडले कमी, इकडे बघा 40 फूट असेल असा अंदाज आहे. गजगजीत चालली, घ्या गाडी भरून गजगज मध्ये. भाऊंचं काय इकडे ग्रेसिंग वगैरे चालू आहे बघा. चला आता घ्या आपली गाडी भरून निघूया सप्लाय. तर आता आपली गाडी भरून झाल्या बघा, गाडी गजगजीत कडकडीत भरून घेतल्या त्या गाडीत, काय विषय नाही. आता चला आता निघूया आपण महाराष्ट्र 18 खान का बघा. इथनं असं आपल्याला वर जायला इकडं. तर चला, रस्ताही कसला रे, नेल्या गावा घाबरत नाही. चला भाऊ चला. चला आता निघूया आपण सप्लायशी. आता मगाशी म्हणलो होतो नाही, ती झाडं कशाची येते, तर ही झाडं कशाची आहेत कोणाला माहिती असतील त्याने जरा कमेंट करा. आणि कशासाठी यांनी बाग लावली असेल त्याची ही पण कमेंट करा. कमीत कमी असं वाटतंय ही 20 गुंठ्यात आहे असं वाटायला लागले. पण याचा काय उपयोग आहे मला जरा कमेंट करून सांगा. आणि प्रॉपर जी कटिंग बिटिंग एकदम व्यवस्थित ठेवल्या बरं का, मेंटेन ठेवल्या एकदम. आपल्या आंब्याची बाग कशी असते नाही तशी एकदम मेंटेन ठेवल्या बघा. खाली एकदम स्वच्छ बिच्छ एकदम निगा राखल्या. कोणाला माहित असेल याचा उपयोग काय तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला आता जाऊया आपण आपल्या मार्गाला. आता भावानं कुठल्या गल्लीत आणले बघा इकडं, खाली ताना चौकात आणलं इकडं बघा. ओमकार भावांची खेप आहे. आले आता बघा लोकेशन कुठला आहे. भाऊ कुठं जायचं इकडे पिकअपच्या माग. खेप झाली बघा, आता खेप खाली केल्या. आता चला बघा आता दुसरी खेप कुठं काय नियोजन लागतं या. मालकाला फोन लावायला लागतं. आता खेप झाल्या मस्त खाली. चला जाऊया. आता खेप खाली करून आलो तर बघा पंपात. आता मला म्हणलं या पंपात असलं आभाळ भरले की ना बाबा, शेवट बरं का असलं काळं गोड दिसाले बघा की 100% पाऊस येते असं वाटायला लागले. पण काय नियतीच्या पुढे कोणा काय सांगता येत नाही, काय होईल काय माहित नाही. चला आपण जरा पाण्याच्या बाटल्या भरून घेऊन येऊया, दिवसभर कसं परत मोकळे होत. चला. तर अशा तऱ्हेने पावसाचं आगमन झालेलं आहे. 3 जूनला पावसानं सुरुवात केलेली आहे. आता शेतकऱ्यांनी पेरणी चालू करा. आणि आम्ही आता बसतो शांत. आता पाऊस चालू झाला की आमचा धंदा होतो कमी. दर वाढल्यामुळे लयच फरक पडलाय. आता पावसाचं आगमन झाले त्यामुळे पूर्ण धंदा आता शांत आहे. आता चला आपल्याला खडीची खेप आल्या, जाऊन भरूया. बघा पाऊस बघा, आता नुसता पाऊस हो.
आता शेतकऱ्यांचं चांगलं होऊन दे जरा देवा, जोरात पडून दे. बऱ्यापैकी पड बाबा, लईच पडू नको. तर चला भावानं जाऊया आपण खेळा बऱ्या मस्तपैकी. आई शपथ भावानं असला जोरात बस चाललाय का नाही. अगे वायपर सकट चाललं ना, पाणी काचव सरासकट सारखं ना, असं वायपर फिरलं असं पाणी झाले. मालक म्हणला राहून दे, पाऊस लई जोटला, रानात कॅब टाकायला कॅन्सल होऊन दे. मग कॅब झाली बघा कॅन्सल. आता काय आता बघू पाऊस उघडल्यानंतरच. पावसामुळे धंदे आता लय मार भेटते बघा. पाऊस भावानं खरोबर लय जोरात पाऊस चाललाय. रस्ते पाणी बघा, लय जोरात पाऊस चाललाय. तर मला आता कॅमेरा मग क्लिअर दिसायला लागले, मला सगळं काय सगळं दिसत नाही यातनं. लय जोरात पाऊस चाललाय शेवट चालायचे. तर भावानं आता व्ह्यू कसला दिसायला बघा, खतरनाक. पाऊस पडून झालाय, आबा आता गेलं या बऱ्यापैकी. तर चला आता आपल्याला आजाभाऊ पैसे जायचं आहे, पक्की भरायची आहे. हा तर लागलं इथं टपकायला, इथं लागला सगळा डॅशबोर्ड भिजला पाक. आता हे काहीतरी केलं पाहिजे, वेलवाट लावली पाहिजे. तर चला आता जाऊन फक्की बऱ्या जायचं परत आपल्याला प्लॅन्टवर धुयाला. तर चलो जाऊया आता, चलो. आता आपण आले बघा आजाभाऊ पैसे भरायला फक्की. कसलं आई शपथ वातावरण दिसले भावानं बघा. पाऊस पडल्यावर खरंच राव फिलिंग असलं ढगाचा ते नाही, वातावरण नसतं बघा. कसलंच झाले, कसं दिसतंय मशीन विशीन. नाद खोळा कडक फिलिंग झाले, कडक नाद खोळा भावानं. शेवट टॉप. पाऊस पडल्यानंतर वातावरण आहे एकदम खतरनाकच झाले हो. आता काय विषय नाही. आता आपली चालाय बघा भरायला, आपली स्वप्न सुंदरी. आता भर्या जायचं आपल्याला वॉशिंग प्लॅन्ट वर धुयाला. एमशान करायची आता सप्लायची. चला तर भावानं आता पोचलेला बघा वॉशिंग प्लॅन्ट वर. पुढे आता नंबर चालायचा आपल्या 3 गाड्या पडायच्या. आता कवा नंबर ते काय माहित. आता हे वॉश प्लांट आहे बघा, ही हिट्टलवाडीचं. ही गाडी चालाय, ती पुढे गाडी आहे तिकडं. आणि इकडं आपला डायनासोर. तर आता डायनासोरचा नंबर आलाय बघा, डायनासोर लागलाय. तर त्यानं वर वतून आलाय, लावलाय खाली. चला आता लिव्ह लागणार, भूका जाम लागले त्या. कवा नंबर देईन काय ते काय नाही. चला बघा आता काय काय विषय झालाय. चलो तर बाबानो गाडी धुयाला वाजले बघा 4. आण सगळं खायला मिळालेला आहे. तर जाऊन घरला पहिला आणाव, बुक्का पडतो बघा, मग खाली करा जातो. तर चला तर जाऊया घराकडे सप्लायचे. तर बाबानो जेवण बिवण करून आले बघा, टॉपचा विषय. आता हे आपल्याला डेपोलाच वाचायचं आहे बघा इथं. आणि जाय आता दुसरी आपल्याला कृष्ण भरायला जायचं आहे. होते आधी डेपोला, मग निघूया. तर बाबानो आता डेपोला आपलं एमसेंड खाली केलं बघा. आता निघाली कामेरीला आपल्या गायकवाडच्या केशरवर क्रेशन भरायला. आता सकाळी आता ही तिसरी घ्या म्हणायला लागेल. नेमान दुसरी काय खाली गेली नाही, डेपोला वाचल्या. तर चला जाऊया बऱ्या मस्तपैकी. बघा आता पुढचं नियोजन कसं कसं आहे. चलो लावले बघा गायात भरायला. कसं दिसतंय आपला तर गायात ना दुखा हो. पावसाचं वातावरण झालं, सगळीकडे थंड शांत आहे. वरतीकडे क्रेशरचा आवाज बिवाज काही येत नाही. सगळे छान चालू आहे आज. शेवढं झाला पावसामुळे. आणि तुम्हाला जर चहा प्यायचा असला नाही, या वाजले 5, गरमागरम चहा देतो. कसा आहे शुगरवाल्यांनी तर भारी आहे, बिना साखरच चहा. कधी पण आपल्याकडे फुल स्टॉक आहे, किती पाहिजे तेवढा देतो. चहावाल्यांना सगळं ऑफर आहे, फुल स्टॉक अवेलेबल आहे. तुम्हाला पाहिजे असलं तर कमेंट करा, ढिगाने देतो, ढिगाने डंपर भरून देतो. हा भाई. तर भावानं आता ख्या भरून बाहेर पडलंय बघा. आता झाल्या आता सुट्टीचं टायमिंग. शेवटची कॅप आहे, आता येतो खाली करून. आता ब्लॉग आता इथंच बंद करूया. आजचा व्हिडिओ कसा वाटला, लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब करून नक्की सांगा. भावानं जाताना थोडस सबस्क्राईब करायला लागते भावाला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते बी कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि एखादी कमेंट एखादी. चला आता भेटू उद्या ब्लॉग.